व्हाईट सॉस पास्ता बनवण्यासाठी लागणारं सामान आहे. पास्ता जो कोणत्याही प्रकारचा तुम्ही आणू शकता. अमूलचं बटर, चीजचे स्क्यूब घेतलेत 3 इथं, पण मी 2च वापरलेत. आणि ढोबळी मिरची, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि मैदा पण घेतला आहे, दूध घेतलं आहे. हे काही इथं दाखवलं नाही. पहिलं 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं पातेल्यामध्ये आणि ते उकळलं छान खळखळून की त्याच्यामध्ये थोडं बटर टाकायचं. 1 चमचा बटर टाकलं तरी चालेल. ते चिटकू नये एका मेरीला, त्याच्यासाठी बटर टाकायचं. आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं. थोडं टेस्टला त्याला मीठ लागतं उकळताना. आणि पास्ता पाण्यात सोडून द्यायचा. फुल मोठ्या गॅसवर त्याला उकडून घ्यायचा. नंतर ढोबळी मिरची एकदम छोटी छोटी कापून घ्यायची. मोठी मोठी कापली तर मुलं निवडून काढतात, त्याच्यामुळं छोटी छोटी कापायची, मग त्यांच्या पण पोटात जाते. कारण निवडायला काही ऑप्शन राहत नाही, त्याच्यामुळं ते खातात. आणि इथं ब्रोकली पाहिजे होती, पण ब्रोकली माझ्याकडं नव्हती अवेलेबल, त्याच्यामुळं मी ठीक आहे म्हटलं आपला शिमला जो आहे तोच कट करून टाकूया. मग मी मस्त अख्खा शिमला कट केला. दूध घेतले 1 ग्लास. 1 ग्लास काय मला पुरलं नाही, माझा पास्ता जास्त होता, तर मी अर्धा ग्लास परत ॲड केले नंतर. आणि पास्ता बनवताना माझ्याकडनं एक चूक झाली, मी ते लास्टला सांगेन, त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पास्ता असा मस्त शिजला आहे बघा, त्यातलं पाणी पूर्ण आटलं आहे. आणि थोडंसं दाबून बघायचं, तो शिजलेला लगेच तुटतो. आणि मस्त एक गाळणीमध्ये चाळणीमध्ये काढून घ्यायचं त्याचं पाणी साईडला आणि पास्ता साईडला. खाली पातेलं ठेवलं आहे पाण्यासाठी आणि वरती चाळण ठेवली आहे. आणि मस्त शिजला आहे तो आता. खूप छान लागतो खायला. लगेच मी तर शेगडीवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये बटर टाकलं आहे. बटरही थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे टेस्टला छान लागतं. आणि त्याच्यामध्ये लगेच शिमला आहे ती मस्त परतून घ्यायची, की ती कच्ची कच्ची नाही लागली पाहिजे, टेस्टला एकदम छान लागली पाहिजे. आणि चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो पण याच्यामध्ये मी लगेच टाकून घेतले. आणि 1 मोठा चमचा मैदा घेतला आहे. पोह्याचा चमचा आहे तो मैदा पण ह्याच्यामध्ये मस्त तळून घ्यायचा. आणि दूध घ्यायचं आणि चांगलं फिरवायचं त्याला, कारण त्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे त्याच्यामुळे सारखं गॅस हात चालवत राहायचं. आणि चीज पण त्याच्यामध्ये मी खिसून टाकले. पूर्ण स्क्यूब टाकायचं नाही, कारण ते मेल्ट व्हायला वेळ लागतो, त्याच्यामुळं आपले स्क्यूब आहे त्या खिसून घ्यायचे खिसणीने. मस्त थिक होतं ते आणि टेस्टला पण खूप छान लागतं. त्याच्यामुळं चीज वापरताना कंजूसी नाही करायची, भरपूर चीज वापरायचं थिक होण्यासाठी. आणि दूध कमी पडलं होतं, मी दूध परत टाकले त्याच्यामध्ये. आणि ही ग्रेव्ही अशी तयार होते अशा पद्धतीची. खूप छान वास सुटतो त्याचा घरामध्ये. आणि सारखं हलवत राहायचं, कारण ते गाठी व्हायचे त्याच्यामध्ये चान्सेस राहतात, त्याच्यामुळं त्याला फिरवत राहायचं सारखं. एकदम एकसारखं झालं पाहिजे त्याचं, एकदम नाही का गाठी वगैरे झाल्या नाही पाहिजे, एकदम प्लेन दिसलं पाहिजे. दूध पण फुटलं नाही पाहिजे, दुधाचे शितळे होतात. परत थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं ग्रेव्हीला. आणि ग्रेव्ही झालं की याच्यामध्ये पास्ता टाकून घ्यायचा. तर माझी चूक काय झाली की माझी ग्रेव्ही झाली कमी आणि पास्ता खूप जास्त झाला, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ग्रेव्ही शिल्लक नाही राहिली. आणि पूर्ण थोडीशी ग्रेव्ही शिल्लक राहिली ना, पास्ता डुबन त्याच्यामध्ये, एवढी खायला खूप छान लागते. लगेच मी त्या प्लेटीमध्ये वाढून घेतली घरच्यांसाठी. सगळे वाट बघत होते आतुरतेने की कधी तयार होते. तर मी एवढं इथं गरमीमध्ये बनवते म्हटल्यावर पहिला घास तर मीच खाऊन बघणार ना, त्याच्यासाठी म्हटलं पहिलं आपण टेस्ट करू, मग बाकीच्यांना देऊ. तर एवढी छान झालती ना, हॉटेल टाईप सेम आपण जे कॅफेमध्ये जाऊन खातो तसंच सेम पास्ता तयार झालता. आणि खूप छान लागत होतं खायला. आम्ही मस्त आमच्या अंगणात बसून, माझी मम्मी, माझी मुलं आणि आमचे इथं जे रेंटने राहतात ते आले होते, तर त्यांनाही म्हटलं बघा खाऊन थोडंसं, पण कॅमेरासमोर आलं की ते खायचेच बंद होतात, त्यांची बोलती बंद होऊन जाते. त्याच्यामुळं त्यांनी काही त्यांचे एक्सप्रेशन नाही दिले. म्हटलं ठीक आहे चला आता मम्मीचे एक्सप्रेशन घेऊ, म्हणून मम्मीला विचारलं कसा झाला आहे. तर कॅमेरासमोर आलं की सगळ्यांची अवस्था तीच होती, तरी ती बोलली छान झालं आहे. म्हणलं ठीक आहे, आता मम्मी म्हणलं छानच झाला असणार. आणि असं करून आम्ही मस्त एन्जॉय केला.
आणि तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा.